नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे. गोविंद पानसरे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सभासद आहेत. शिवाजी कोण होता नावाचं प्रसिद्ध पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. इतर अनेक प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या गाजत असलेल्या अणुकरारासंबंधी म्हणजे जो होऊ घातलेला अणुकरार आहे अमेरिकेबरोबरचा, त्याच्या संदर्भात कम्युनिस्ट पार्टीची जी मतं आहेत ती आणि या मतांशी साधर्म्य राखणारी इतर मतं आहेत त्याबद्दल गोविंद पानसरे संवादमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार. नमस्कार. अणुकराराबाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध आहेत आणि वेगवेगळे पक्ष, माणसं, शास्त्रज्ञ त्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. एक विशिष्ट भूमिका की अणुकरार होता कामा नये किंवा याचा वेगवेगळ्या प्रकारे विचार केला पाहिजे अशी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे. यावर टीकाही भरपूर झालेली आहे आणि प्रतिक्रियाही भरपूर आलेली आहे. तर नेमकी भूमिका काय आहे? अणुकरार नेमका काय आहे? पहिली गोष्ट अशी की सुरुवातीलाच मी ETVचे मनापासून आभार मानतो, कारण माझी आणि माझ्या पक्षाची अशी एक टीका आहे, समज आहे की प्रसारमाध्यमांनी आमची भूमिका ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या विस्तारानं समाजापुढे आणायला पाहिजे तशी ती आणलेली नाही. अणुकराराला जो आमचा विरोध आहे तो विरोध देशहिताच्या बाजूनं आहे. याच्यामध्ये पक्षीय स्वार्थ तर निश्चितपणेच काही नाही. आत्तापर्यंत काही प्रसारमाध्यमांनी ज्या ओपिनियन पोल्स घेतले, अणुमताच्या मतांच्या चाचण्या घेतल्या, त्या चाचण्यामध्ये त्यांनी सांगितलं की ताबडतोबीने निवडणुका झाल्या तर कम्युनिस्टांचं संख्याबळ घटेल. आम्हाला आमचा संख्याबळ घटण्याची फार चिंता नाही. आम्हाला चिंता या देशाचीच आहे. कोणी काही म्हणू, हा करार ज्या मंत्रिमंडळाला 2 वर्षापेक्षा सुद्धा कमीच अवधी उरलेला आहे त्यानं या देशाला 40 वर्ष बांधून ठेवण्याचा करार करणं ही गोष्ट लोकशाही मूल्यांशी सुद्धा विसंगत आहे. याचं थोडं विस्तारानं सांगा. नेमकं ह्याच्या मागे काय? म्हणजे मंत्रिमंडळाने या करारात बांधून ठेवणं, 40 वर्ष बांधून ठेवणं आणि केवळ मंत्रिमंडळाला हा अधिकार असणं म्हणजे आपल्या घटनात्मक तरतुदीचा त्याच्याशी संबंधित आहे आणि या कराराची अवधी जो आहे त्याच्याशी संदर्भात आहे, याचा विस्तारानं सांगा. पहिली गोष्ट अशी की भारताच्या राज्यघटनेमध्ये आमच्या मते ज्या उणिवा आहेत त्या उणिवापैकी एक उणीव अशी आहे की परदेशाशी बरोबर केलेल्या कराराला लोकसभेची मान्यता घेण्याची गरज नाही. अमेरिकेला अशी मान्यता घ्यावी लागते. अमेरिकेमध्ये घ्यावी लागते. जगातल्या अनेक देशांना अशी मान्यता घ्यावी लागते. खरं म्हणजे ही घटना त्यामुळे दुरुस्त केली पाहिजे असं आमचं मत आहे. पण घटनेमध्ये उणीव आहे याचा गैरफायदा घेता कामा नये. उलट जास्त जबाबदारीने व्यवहार करण्याची गरज आहे. एक गोष्ट एव्हाना स्पष्ट आहे की मनमोहन सिंग मंत्रिमंडळाला लोकसभेमध्ये बहुमत नाही. अल्पमतामध्ये असलेलं सरकार, बाहेरच्या पाठिंब्यावर अवलंबून असलेल्या सरकारनं जास्त जबाबदारीनं व्यवहार करायला पाहिजे. आणि म्हणून हा जो करार आहे हा करार इनिशियली कार्यान्वित झाल्यापासून 40 वर्ष अंमलात राहणार असं ते करारामध्ये स्पष्ट तरतूद आहे. तिथून पुढे सुद्धा तो 10-10 वर्षाच्या अंतरानं चालू राहणार आहे. एवढ्या दीर्घ काळ देशाला बांधून ठेवणारा करार अल्पमतामध्ये असलेल्या सरकारनं करणं उचित नाही. आणि 2 वर्ष त्याची 2 वर्ष. आणखी एक कारण त्याला, एक दुसरी बाजू, लोकशाही मूल्याच्या बाजूने हे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं ते कम्युनिस्टांच्या डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर अस्तित्वामध्ये आलं. आम्हाला तुम्ही मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हा असा आग्रह होत असताना सुद्धा आम्ही सत्तेत सहभागी झालो नाही. आम्ही असं सांगितलं की किमान समान कार्यक्रम काहीतरी आहे, तो कार्यक्रम तुम्ही मान्य करा. त्या अटीवर आम्ही यांना पाठिंबा दिला. आज हे मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे ते सुद्धा या पाठिंब्यावरच आहे. आम्ही आमच्या वैयक्तिक किंवा पक्षीय स्वार्थासाठी त्याचा गैरफायदा घेऊ मागत नाही. पण जो किमान समान कार्यक्रम तुम्ही मान्य केलात, ज्या किमान समान कार्यक्रमामध्ये परदेश नीतीच्या संबंधी जी शब्दयोजना केलेली आहे त्या शब्दांच्या पाठीमागची जी भूमिका आहे त्या शब्दयोजनांच्या आणि त्या भूमिकेशी विसंगत असा हा करार होतो आहे. म्हणून हा लोकशाही मूल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा चुकीचा करार आहे असं आम्हाला वाटतं. हे एक आमच्या विरोधाचं एक प्रमुख कारण आहे. संदर्भ हा आहे, संदर्भ आहे, पण ते एकमेव कारण आहे असं मात्र नाही. देशाच्या फायद्यासाठी हा करार आवश्यक आहे असं कराराचे समर्थक जे सांगतात ते एक मुद्दा असा पुढे करतात
की देशाला विजेची गरज आहे, ही गोष्ट खरी आहे. अणुऊर्जेला पर्याय नाही, आम्ही याच्याशी सहमत आहे. अणुऊर्जेला पर्याय आहेत, पण अणुऊर्जा निर्माण करावी की करू नये याबद्दल आमचं मत असं आहे की अणुऊर्जा निर्माण करावी. खरं म्हणजे आपण करतोच आहोत. अणुऊर्जा निर्माण करण्याचं काम सेठना जेव्हापासून अध्यक्ष झाले तेव्हापासून ते आपलं चालू आहे. आता सुद्धा देशामध्ये एकूण जी वीज निर्माण होते त्याच्यापैकी जवळजवळ 3% वीज ही आपण अणूच्या साह्यानं तयार करतो. म्हणजे त्याच्यासाठी लागणाऱ्या अणुभट्ट्या, त्याच्यासाठी लागणारं इंधन आणि त्याच्यासाठी लागणारं तंत्रज्ञान हे आपल्याकडे उपलब्ध आहे. आता जर हा करार कार्यान्वित झाला तर त्या करारातल्याच शब्दरचनेप्रमाणे 2020 साली आताची जी अणुऊर्जा आपण तयार करतो ती याच्यापेक्षा डबल होईल. म्हणजे आता जे 3% आहे त्याच्याऐवजी ती 7% होईल. म्हणजे फार मोठं काहीतरी प्रगती होणार आहे ही गोष्ट काही खरी नाही. अणुऊर्जेबद्दल आणखी एक गोष्ट अशी आहे की अणुऊर्जा ही महाग आहे. पाण्याच्या साह्यानं आपण जी वीज तयार करतो तिला 1 युनिट निर्माण करण्याला 2 रुपयापेक्षा कमी खर्च येतो. कोळशाच्या साह्यानं आपण जी वीज निर्माण करतो त्याला एका युनिटला 2.5 रुपये खर्च येतो. अणूच्या साह्यानं आयात केलेल्या भट्ट्या, आयात केलेलं इंधन याच्या साह्यानं आपण वीज निर्माण केले तर त्याला एका युनिटला 5.5 रुपये खर्च येतो. महागडी वीज आहे, याच्यामध्ये धोके आहेत, पर्यावरणाचे धोके आहेत, म्हणूनही आमचा याला विरोध आहे. खुद्द अमेरिकेमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये जाणकार लोक आपल्याला असं सांगतात, गेल्या 30 वर्षामध्ये त्यांनी नवीन भट्टी अणूची तयार केली नाही. अणुऊर्जा तयार करायचं त्यांनी बंद केलेलं आहे. म्हणजे अणुऊर्जा तयार करण्याच्या नावाखाली याचं समर्थन करणं हे त्याची जी किंमत द्यावी लागणार आहे त्या किमतीच्या तुलनेमध्ये फारसं नाही. मी तर असं म्हणेन की खरं म्हणजे हे डोंगर पोखरून उंदीर काढण्याजोगं प्रकार आहे. किरकोळ गोष्टी त्याच्यामधून आपल्याला मिळणार आहे. आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये, याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला काय काय द्यावं लागणार आहे, ज्याला प्रसार माध्यमांनी हाईड ॲक्ट असं म्हटलं जातं, ज्याची फार कमी लोकांना माहिती आहे. त्याच्यावर आपण येऊ, पण त्याच्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तर हाईड ॲक्ट बद्दल ज्याची लोकांना कमी माहिती आहे असं तुम्ही म्हणाल. अमेरिकेच्या लोकसभेचे एक खासदार हेनरी हाईड यांनी अमेरिकेच्या अणुसहकार्याच्या संबंधी जो कायदा करवला तो प्रपोज केला त्यांनी, म्हणून त्याला हाईड ॲक्ट म्हणतात. या हाईड ॲक्टच्या कलम 1, 2, 3 खाली भारताबरोबर किंवा जगामध्ये अमेरिकेनं जेव्हा जेव्हा कुणाबरोबर अणुसहकार्याचे करार केले ते त्या कलमाच्या अंतर्गत राहून केलेले आहेत. करारात काय म्हटलं याला जसं महत्व आहे तसं हा करार ज्या कायद्याच्या अधीन राहून केला त्यालाही महत्व आहे. आमचं म्हणणं असं की करारात काय आहे ते पाहाच, पण त्या कायद्यात काय ते पहा. या कराराची समर्थक मंडळी आम्हाला काही वेळेला सांगतात करारात काय लिहिलं ते बोला, तुम्ही हाईड ॲक्टचं पाहू नका. अरे पण करारामध्येच हाईड ॲक्टनं बंधन मांडलंय ना. आणि सगळ्यात आपल्या देशाच्या दृष्टीनं हानिकारक गोष्ट त्या हाईड ॲक्टमध्ये अशी आहे की आपण आपली परराष्ट्र नीती ही अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीशी सुसंगत अशी ठेवली पाहिजे. म्हणजे अमेरिकेचे शत्रू ते आपले शत्रू आणि त्यांचे मित्र ते आपले मित्र. आणि इथून पुढे सुद्धा आजचेच पण पुढे सुद्धा भविष्यामध्ये जर त्यांनी दुसरं काही केलं तर तसंच आपल्याला वागावं लागेल. आणि त्या करारामध्ये आणि हाईड ॲक्टमध्ये अशी तरतूद आहे, दरवर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या समितीला असं पटवलं पाहिजे की भारताची गेल्या वर्षभराची परराष्ट्र नीती ही त्यांच्या परराष्ट्र नीतीशी सुसंगत आहे. आणि ते जर त्यांना पटलं तरच करार त्यानंतर तो पुढे चालू राहील, नाही तर राहणार नाही. म्हणजे याच्यासाठी एवढी मोठी किंमत आपल्याला द्यावी लागते जी या देशाला देण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. भारताची परराष्ट्र नीती पंडित नेहरूंच्या काळापासून शांततावादाची आणि अलिप्ततावादाची आहे. रशियाच्या बरोबर मैत्रीचे संबंध असताना सुद्धा भारत कधीही वारसा पॅक्टचा, लष्करी कराराचा भागीदार झालेला नाही, नाटोचा भागीदार झालेला नाही. नॉन अलाइन मुवमेंट, अलिप्ततावादाचं आणि शांततेचं आपलं धोरण होतं. या धोरणाला या करारामुळे तिलांजली द्यावी लागेल. म्हणून मला असं वाटतं की आम्हाला असं वाटतं की हा करार काही बरोबर नाही.
परराष्ट्र नीतीबरोबर सुद्धा हम्म, लष्करी नीतीचा एक संबंध आहे. हम्म, आपली लष्करी नीती सुद्धा आपल्याला अमेरिकेच्या लष्करी नीतीशी सुसंगत अशी ठेवावी लागेल, असं करारात तरतूद आहे. अशी करारात तरतूद आहे. हम्म. कारण लष्करी नीती हा परराष्ट्र नीतीचाच एक भाग असतो. हम्म, ही इंडिपेंडेंट ऑफ परराष्ट्र नीती अशी काही असू शकत नाही. हम्म. पण हे कम्युनिस्टांचं इंटरप्रिटेशन नाही ना. नाही. आणि हे आमचंच इंटरप्रिटेशन नाही, हम्म, लष्करी उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांचं इंटरप्रिटेशन आहे. हम्म, उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांनी जे सांगितलं हम्म, त्या मंडळींचं सुद्धा तेच मत आहे. कम्युनिस्टांच्या मत केवळ कम्युनिस्टांचं असलं की साधारणपणे त्याची ऍक्सेप्टेबिलिटी कमी असते. हम्म. कम्युनिस्टांचं असलं की ते मान्य ते करायचं नाही. अमेरिकेच्या संदर्भात आहे म्हणून त्याची ऍक्सेप्टेबिलिटी कमी होऊ शकते. होऊ शकते. हम्म, पण त्याहीबद्दल अमेरिकेच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगण्याच्या पूर्वी हम्म, आत्ताच आपण जेव्हा बोलतो नुकतंच 4 सप्टेंबर पासून बंगालच्या समुद्रामध्ये संयुक्त भारतात कवायती संयुक्त सुरू. कवायती झाल्या. हम्म. आणि ही कवायत पहिली कवायत नव्हे, ही 5वी-6वी कवायत आहे. म्हणजे आपल्या लष्करी अधिकाऱ्यांच्यावर अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचा प्रभाव व्हावा. हम्म, त्यांची शस्त्रास्त्र, कारण त्यांची खूप मोठी इकॉनॉमी ही त्यांच्या लष्करी साहित्य उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अवलंबून आहे अमेरिकेची. मग तीच शस्त्रास्त्र आपण घ्यायला पाहिजेत अशासाठी म्हणून त्यांची एक जागतिक व्यूहरचना आहे. आणि त्या करारामध्ये, आणि तो करार ज्या कायद्यात त्या हाईड ॲक्टमध्ये म्हटलेला आहे, त्यांची एक जागतिक व्यूहनीती आहे, व्यूह आहे, जागतिक व्यूहरचना आहे. भारताला या व्यूहरचनेमुळं त्या व्यूहरचनेचा भाग बनावा लागणार आहे. या कारणासाठी आमचा त्याला विरोध. आता इथे एक प्रश्न विचारतो. त्याच्या अगोदर म्हणजे तुमचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण येणारच आहोत. हो. म्हणजे ते तुम्हाला बोलताच येतील. पण त्याच्या अगोदर एक प्रश्न असा आहे की सोव्हिएतच्या पतनानंतर एकच महासत्ता उरली अमेरिकेची. त्यानंतर एन क्लब म्हणजे न्यूक्लिअर क्लब जो आहे तो, किंवा जी 5 राष्ट्र आहेत ज्यांना युनोमध्ये व्हेटो वापरण्याची संधी आहे, या व्यतिरिक्त अशा प्रकारे करार केलेलं भारत हे एक महत्त्वाचं राष्ट्र ठरतं आहे एका महासत्तेबरोबर. आपण महासत्तेला महासत्ता आहे हे नाकारल्याने ती महासत्ता नाही असं म्हणता येत मी नाही. नाकारतही नाही. हा, अमेरिका ही आज महासत्ता आहे आणि एकमेव किंवा सर्वश्रेष्ठ महासत्ता, सर्व ताकदवान, सर्वश्रेष्ठ, श्रेष्ठ शब्दाला वेगळा अर्थ आहे म्हणून मी म्हणतो, तर ती महासत्ता आहे तर खरंच. त्याच्यामध्ये एक मुद्दा असा उपस्थित होतो की आपली इच्छा असो किंवा नसो, समृद्धी आणि अधिक सुबत्तेकडे जाताना अशा महासत्तेशी जुळवून घेऊन किंवा त्या महासत्तेशी सुसंगत राहून आपली प्रगती आणि आपलं सामर्थ्य वाढवण्याला एक संधी मिळणं हे स्वाभाविक आहे आणि ते एक राजकीय पाऊल म्हणून योग्य आहे असं तुम्हाला वाटत नाही का? एक मुद्दा. आणि दुसरा, चीन सारख्या कम्युनिस्ट राष्ट्राने सुद्धा अमेरिकेबरोबर अशा प्रकारचा अणुकरार केलेला आहे. तर तो आंतरराष्ट्रीय कराराने बांधलेला आहे, हाही त्यातला उपमुद्दा आहे, पण तो केलेला आहे हेही सत्य आहे किंवा नाही. तर या पार्श्वभूमीवर तुम्ही याकडे कसं बघता? म्हणजे ह्या 2 प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर. पहिली गोष्ट अशी की अमेरिका ही महासत्ता आहे, ती गोष्ट बरोबर आहे. हम्म, अमेरिकेबरोबर भारताचे शत्रुत्वाचे संबंध असावेत अशी आमची भूमिका नाही. जगातल्या सर्वांच्या बरोबर भारत देशाचे मित्रत्वाचे संबंध असावेत. अमेरिकेबरोबर सुद्धा मित्रत्वाचे संबंध असावेत. पण मित्रत्व आणि लाचारी याच्यामध्ये फरक आहे. बरोबरीच्या नात्यानं तुम्ही मोठे असाल, पण तुम्ही एक राष्ट्र आहात. आम्ही तुमच्या इतके मोठे कदाचित नसू ताकदीनं, लष्करी सामर्थ्यानं, पण आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र आहोत. आम्हाला जशी तुमच्या सहकार्याची गरज आहे तसं खरं म्हणजे तुमच्या लष्करी हार्डवेअरची, तुमचं लष्करी साहित्य विकण्यासाठी तुम्हाला सुद्धा भारताच्या बाजाराची गरज आहे. भारत हा जगातला लष्करी साहित्य खरेदी करणारा फार मोठी मार्केट आहे, याचंही त्याची गरज आहे. बरोबरीच्या नात्यानं जे काही असेल ते व्हावं, डॉमिनेट करता कामा नये. पण याच्यावर एक मुद्दा आहे, त्याच्यावर येण्या अगोदर आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तुम्ही आत्ता म्हणता आहात तो मुद्दा मला जर पाहायचा असेल, म्हणजे अगदी स्पष्टपणे पाहायचं असेल की आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा देशातल्या राजकारणात सुद्धा, म्हणजे मनमोहन सरकारचा जो प्रश्न म्हणून म्हणायचं आलं की त्यांच्या देशभक्तीवर किंवा त्यांच्या देशाबद्दलच्या स्वायत्त आणि स्वातंत्र्याबद्दलच्या सचोटीबद्दल शंका न घेता जर विचार करायचा झाला अगदी निश्चित स्वच्छ मनाने, तर राजकारणामध्ये एवढं तंतोतंत तत्वनिष्ठ जे तुम्ही म्हणता आहात तसं राहता येत नाही. आणि तेव्हा थोडं इंटरप्रिटेशन या बाजूने किंवा इंटरप्रिटेशन त्या बाजूने तुम्हाला करावं लागतं की कोणत्याही करारामध्ये दोन्ही बाजूचा फायदा एकाच राष्ट्राला होऊ शकत नाही, दुसरीकडेही काही फायदा असतो आणि तो एका बाजूच्या तोट्याचा असतो, याचाही विचार करावा लागतो. हा मुद्दा दूर ठेवून तुम्ही भूमिका तर बनवलेली नाही कम्युनिस्टांनी. आम्ही अशी भूमिका बाजूला ठेवलेली नाही.
पण त्याचं उत्तर देण्याच्या पूर्वी किंवा त्याची चर्चा करण्याच्या पूर्वी आपण अगोदर जो प्रश्न विचारला होता चीनच्या, हम्म. त्या चीनच्या करारामध्ये हा ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अधीन राहू नये त्याच्याखेरीज त्याच्यापुढे आणखी एक तरतूद आहे. ती तरतूद अशी आहे, दोन्ही देशांच्या पैकी म्हणजे अमेरिकेच्या किंवा चीनच्या देशानं केलेल्या कोणत्याही कायद्याचा परिणाम त्या करारावर नाही, अमेरिका चीनच्या करारावर नाही. भारतामध्ये नेमक्या याच्या उलट आहे. आपल्याकडे कायदा नाही, हाईड ऍक्ट आहे आणि त्या ऍक्टची बंधनं आमच्यावर आहेत, म्हणून करार करायला हरकत नाही. पण मग तुमच्या देशाचा केलेला कायदा तो आम्ही बंधनकारक मानला पाहिजे हे बरोबर नाही, म्हणून आमचा याला विरोध आहे. मनमोहन सिंग नावाच्या एका व्यक्तीचा, पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचा हा मुद्दा नाही, हा धोरणाचा मुद्दा आहे. म्हणजे याच्यासाठी काहीतरी त्यांना कोणीतरी काहीतरी अब्जावधी रुपये दिलेले आहेत, यांनी पैसे खाल्लेले आहेत आणि पैसे खाऊन हे करार करतायत असा आरोप आम्ही केला नाही, करणार नाही, कारण तो खरा नाही. पण हा केवळ व्यक्तीचा प्रश्न नाही, ह्या देशहिताचा प्रश्न आहे की नाही, अशा रीतीने याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण त्यातले गुंतलेल्या प्रत्येक माणसाच्या बुद्धिमत्ता, कौशल्य, राष्ट्रप्रेम, म्हणजे रोनेन सेन पासून, म्हणजे ज्यांच्या पासून ते अनिल काकोडकरांपासून ते मनमोहन सिंगांपर्यंत ही सगळी माणसं गुंतलेली आहेत. ती देशहिताची तेवढीच काळजी घेऊ शकतात आणि त्यांचा क्षमता, वकूफ आणि इतिहास तसाच आहे हे गृहीत धरून असं मी इथे जोडतो. म्हणजे नाही, हे मला मान्य आहे, हे मला मान्य आहे. पण त्याचबरोबर तेवढाच वकूफ असणारी, तेवढेच देशभक्त असणारी, तेवढंच अणुच्या संशोधनामध्ये ज्यांनी आतापर्यंतच्या स्वावलंबी अण्वस्त्रांच्या विकासामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, या मंडळींचा विरोध आहे. याला विरोध फक्त कम्युनिस्टांचा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की भाभाचे प्रमुख असणारे प्रसाद अय्यंगार, नंतर सेठना, नंतर भरत कर्नाड, या मंडळींचा विरोध आहे. यांच्या देशभक्तीबद्दल कोणी चॅलेंज घ्यायचं का नाही? आणखी 4-2 नाव आहेत, मला सगळीच पटापट आठवतील असं. सर्वोच्च न्यायालयाचे, सुप्रीम कोर्टाचे जज राहिलेले कृष्णा अय्यर आणि लेखी पत्र पाठवलंय की बा तुम्ही याचा फेरविचार करा. 8 शास्त्रज्ञांनी ज्यांच्या देशभक्तीबद्दल, ते कोणी कम्युनिस्ट नाहीत, ते कोणी खरं कृष्णा अय्यर सुद्धा कम्युनिस्ट नाहीत. ते जेव्हा आमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा सुद्धा ते केरळच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये अपक्ष म्हणूनच निवडून आलेले होते. आणि अणुशास्त्रज्ञ तर कोणी राजकारणामध्ये नाही आहेत. त्यांनी या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला. स्वावलंबी अण्वस्त्रांच्या किंवा अणूच्या इंधनाच्या किंवा अणवाच्या उपयोगाच्या विकासाच्या आड हा करार येतोय आणि परराष्ट्र नीतीच्या आड हा करार येतोय. याचा आपण याच्यामध्ये विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तेव्हा हा कुणा एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचा मुद्दा नाही. व्यक्ती प्रामाणिक असेलही, पण प्रामाणिक व्यक्ती चुकीची भूमिका घेऊ शकते ना. पण आम्ही काय मागतो, हा करार स्क्रॅप करा अशी भूमिका आतापर्यंत कम्युनिस्टांनी घेतली नाही. आतापर्यंत आम्ही भूमिका घेतली अशी, या करारामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 असे मुद्दे आहेत, याची चर्चा करा. काही मंडळींना या कराराची चर्चा नको आहे, त्यांना चर्चा अशी पाहिजे आहे, हे मंत्रिमंडळ पाडावं की पाडू नये. आम्हाला त्याची काय फार